महामंडळांवरील नियुक्त्या या निवडणुकीनंतर होणार असल्याचं बावनकुळेंनी सांगितल्यावर वडेट्टीवारांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। मंत्री दाबून खातायत मात्र कार्यकर्त्यांना चॉकलेट मिळत असल्याची टीका यावेळेस वडेट्टीवार यांनी केली आहे। तरी नेमकं काय म्हटलंय ते आपण बघतोय। महामंडळांवरील नियुक्त्या निवडणुकीनंतरच होणार अशी बावनकुळेंनी माहिती दिली। जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका तुम्ही पक्षाला जिंकून दाखवा। नियुक्त्या निवडणुकीनंतर करण्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवल्याचं बावनकुळेंनी सांगितलेलं आहे। तर महत्त्वाच्या 140 महामंडळांवर भाजपच्या 785 नेते कार्यकर्त्यांची नियुक्ती करणार। तर महामंडळांवरील नियुक्त्या निवडणुकीनंतर होणार असल्याचं बावनकुळेंनी सांगितल्यावर वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला। मंत्री दाबून खातायत मात्र कार्यकर्त्यांना चॉकलेट मिळतंय अशी टीकाच यावेळेस त्यांनी केली आहे। एक नवीन लॉलीपॉप आहे। लॉलीपॉपवर लॉलीपॉप आता अपेक्षेने ठेवायचं आहे। महामंडळ किती महामंडळ आणि कार्यकर्त्यांची फौज 3 पक्षाची इतकी मोठी आहे। मला वाटतं की काय देणार आणि कोणाला काय मिळणार। पण चला निवडणुकीसाठी नवीन एक फंडा, कारण लोक आता कार्यकर्त्यामध्ये नैराश्य आहे। मंत्री दाबून खात आहेत, तिजोरी दाबून लुटली जात आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना नवीन एक चॉकलेट देण्याचं काम या निमित्तानं सरकारकडून होत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।